रीतीने खेळतील, कारण नाणेफेकी त्यांनी जिंकलेली आहे. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी विकी चॅलेंजर्स या संघाला मात्र आमंत्रित केलंय. परंतु या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यावेळी संघ संकटामध्ये होता त्यावेळी मात्र अतिशय सुंदर झुंजार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकाराच्या साह्याने तब्बल 29 धावा ठोकल्या आणि तो खेळाडू आहे पार्थ एंटरप्राइजेस संघाचा आयकॉन मिस्टर. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाच नाहीये कारण कोलाट बॉल होता आणि थोडंसं फंबल पाहायला मिळालं. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाच्या धावांना आता सुरुवात. धावांचा श्री गणेशा धावांना प्रारंभ करत असताना बॅटर चेतन क्रॅकिंग स्ट्रेट आउटचा फटका होता. मिड ऑफला फिल्डर सज्ज होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू गेला, परंतु बॉल अडवण्यामध्ये तो थोडासा अपयशी ठरला. त्याचा फायदा मात्र फलंदाजाने उचलला. 2 धावांनी धावसंख्येला सुरुवात. क्लीन बॉल दुर्गेश भोईर आणि त्रिफला उद्ध्वस्त केला चेतन पाटीलचा. बिग ब्लो फॉर द टीम. विकी चॅलेंजर. जबरदस्त बॉल होता. थोडासा आतमध्ये येणार आणि थोडासा लेट पाहायला मिळाला बॅटर. लेट रिव्हेंट पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून आणि दॅट्स वाय विकेट प्राप्त झालेली आहे. तेच कारण होतं की बॅटर थोडासा लेट झाला. चला, फलंदाजांनी फास्ट यायचं आहे. अंपायर तुम्हाला सांगतायत येणारा जो बॅटर आहे तो रेडी पोझिशन मध्ये असावा. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळाली आहे नवीन बॅटर महेंद्र पारदी आहे ती फ्रॉम जांभूलपाडा. आणखी एक सिनियर खेळाडू आहे, परंतु आता चेतन लवकर आऊट झाल्यानंतर जबाबदारी महेंद्र आणि महेशला घ्यावी लागेल. टॉप ऑर्डरमध्ये ज्यावेळेला तुम्ही चांगली बॅटिंग करताना त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांवरचा दबाव हा कमी होत असतो. आणि ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येकी संघ मालकाचं स्वप्न असतं की ही स्पर्धा आपण जिंकावी. मागच्या वर्षी मनोहर भोईर यांनी ती स्पर्धा जिंकली होती परी 11. दुर्गेश भोईर पुन्हा एकदा लॉंग ऑन लाईक फिल्डर, डीप मध्ये स्क्वेअर लेग लॅग फिल्डर सेट करण्यात आला. महेंद्र समोर. महेंद्र सरळ बॅटचा खूप चांगला वापर करतोय. आपण अनेकदा त्याला जांभूलपाडा संघाकडून क्रिकेट खेळताना बघितलेलं आहे, बघत आलेलो आहोत की सरळ बॅटनं तो फार चांगले बॅटिंग करतो. पण त्याच्यासमोर आता स्ट्रेट लॉंग ऑन सेट करण्यात आला. दुर्गेश भोईर धारदार गोलंदाजी सोडून दिल्या. बॉल लेग स्टंपला मिस करत असताना पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चांगला वेग आहे. विथ द न्यू बॉल दुर्गेश गोलंदाजी करत असताना चांगला वेग त्यानं दाखवला. ज्यावेळेला चेंडू नवीन असतो, बॉलची फर असते, त्यावेळेला बॉल ग्रीप करणं, वेगानं टाकणं थोडंसं डिफिकल्ट असतं. परंतु या डिफिकल्टीज फेस करून दुर्गेशनं चांगला सराव करून आता येथे चांगला रिझल्ट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हो, यावेळेला फुल टॉस बॉल होता. थोडंसं ऑकवर्ड पोझिशनमध्ये बॅटरी पाहायला मिळाला. सुरुवातीला सोडून द्यावं की मारावं अपील झाली हलकीशी, सर्व काही पाहायला मिळालं, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळते विकी चॅलेंजर्स संघाला. इनिशियल ओव्हर्समध्ये ज्या वेळेला तुम्ही प्रतिस्पर्धी संघाचे विकेट घेताना त्यावेळेला त्या संघावरती दबाव येत असतो आणि तो दबाव पाहायला मिळाला. महेंद्र समोर हा बॉल फुलटॉस होता, परंतु तो फुलटॉसही तो प्रॉपर फेस करू शकला नाही कारण हा दबाव होता. कदाचित त्याच्या विकेटची त्याला भीती असावी की एखाद्या वेळेला फुलटॉस मिसटायमिंग झाला तर मी आऊटही होऊ शकतो. ऑलरेडी चेतन आऊट झालाय, त्याच्यामुळे इथून आता विकेट वाचवायचे आहेत आणि त्या अनुषंगानं कदाचित येथे बॅटर डबल माइंडेड झाला असावा. यॉर्कर लेन पुन्हा एकदा सरळ खेळायचं होतं. बॉल पॉइंटच्या दिशेने आला. महेश पाटील समोर. नवीन चेंडूवरती यॉर्कर टाकणे ही एक कलाच आहे. दुर्गेश बॅटिंग चांगली करतो, परंतु आज दुर्गेशनं सिद्ध केलं की मी गोलंदाजी चांगली करू शकतो. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जो भेदक मारा त्यानं केला, ॲक्युरसी त्यानं दाखवली आहे. एक मात्र जो फुलटॉस झाला होता त्याच्यावर देखील बॅटरला फायदा घेता आला नव्हता. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळते 5 धावा. पॉवर प्लेमध्ये चांगल्या तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. विकी चॅलेंजर्स टीमला आता तो विचार
करावा लागेल. पुढे येऊन नॉन साईडला पुन्हा स्विंग करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट बॉल आहेत ना, ते गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आता मी म्हणेल जरूर उत्साह वाढवत आहेत, त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहेत आणि ते गरजेचं देखील आहे. कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. कॉन्फिडन्ससह तुमची एनर्जी, ज्यावेळेला स्वतःवर आत्मविश्वास असेल त्यावेळेला तुम्ही अधिक ऊर्जेनं मैदानामध्ये खेळ करत असता आणि ती ऊर्जा आता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना हो पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय. लाऊडली अपील करण्यात आली आहे. अनदर गुड बॉल. गुड बॉलिंग फ्रॉम दुर्गेश भोईर. फर्स्ट ओव्हर कंप्लीट अँड फायनली आफ्टर फर्स्ट ओव्हर टीमची टोटल 5 runs for the loss of 1 wicket. Good start for the team, Danish Fighters. नेक्स्ट मॅच संत कृपा एंटरप्राइजेस विरुद्ध श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. देवांग लायन्स परी 11. एकूण 8 संघ तुम्हाला ग्रामपंचायत प्रीमियर लीग ग्रुप ग्रामपंचायत कुकसेच्या माध्यमातून बघायला मिळतात आणि या 8 संघांमध्ये 5 गावांमधून खेळाडू खेळताना दिसतात. बोरीवली, भोईरगाव, कुकसे, जांभूलपाडा. त्याच्यामुळे एकता, अखंडता, युनिटी या पंचकृषीमधील या परिसरामधील आपल्याला बघायला मिळाली आहे. चेक. दरम्यान या ठिकाणी श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाचे संघमालक कुकसे बुरुलीगावचे उद्योजक मनोजजी पाटील यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण आयोजक कमिटीच्या वतीनं GPL मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर प्रतीक येतोय. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग ऑन ला एक फिल्डर, लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर सेट करण्यात आला. उजव्या हाताचा बॅटर महेश पाटील समोर डीप मध्ये स्क्वेअर लेग. महेश बिहाइंड स्क्वेअर फार सुंदर खेळताना आपण बघितलेला आहे, कारण तो नेहमीच बॅकफुटला खेळत असतो, डेप्थ ऑफ द क्रीज खेळत असतो, अगदी विकेटच्या जवळ उभा असतो, त्याच्यामुळे त्याला इझी असतं स्क्वेअर लेग क्लिअर करणं. प्रतीक हो स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर मारा. चर्चा आपण तीच करत होतो ना की महेशच्या बॅटिंगमध्ये तुम्ही जास्तीत जास्त रन्स बघाल त्या स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, कारण तो नेहमीच बॅकफुटला जाऊन क्रीजचा खूप चांगला वापर करून मागे पिकअप शॉट फार सुंदर खेळत आलेला आहे. इथे त्यानं स्वीप करण्याचा प्रयत्न केला, परंतु आता या वर्षामध्ये त्याच्या फलंदाजीमध्ये काय बदल झालाय हे अजूनही कोणाला ठाऊक नाहीये, कारण पहिला सामना खेळतोय. हो फुल टॉस बॉल आहे, मोठा फटका. वॅकेंड एरियामध्ये बॉल पडतोय आणि बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखील चौकार. थँक्यू. चौकार त्या ठिकाणी महेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चुकीचा बॉल होता, फुल टॉस होता आणि फुल टॉसवर आक्रमण करण्यात आलं. मिड विकेटला फार मोठा गॅप होता आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या वधारली आहे, पुढे गेली आहे, दबाव कमी झालाय. पुन्हा खराब चेंडू आहे, यावेळेला नो बॉल. बीमर नो बॉलचा इशारा. सातत्याने प्रतीक वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये प्रतीक आता थोडासा अपयशी ठरलाय. ऑलरेडी आता दबाव वाढत चाललाय, परंतु तो मोमेंटम ते सातत्य प्रतीकला टिकवता आलेलं नाहीये. जे काही दुर्गेशनं कमावून दिलं त्याच्यावरती तो पाणी फेडतोय. कुठेतरी दुर्गेशनं जे केलंय त्याच्या पावलावरती पाऊल त्याला ठेवावं लागेल, परंतु समोर आता महेश आणि त्याच्या सोबतीला महेंद्र आहे. या दोघांनाही माहिती आहे मास्टर माइंड म्हणजेच काय. एम फॉर महेश, एम फॉर महेंद्र अँड एम फॉर माही अँड एम फॉर ऑल्सो मास्टर माइंड. या एमचा खूप मोठा महत्व आहे. फ्रीटचा बॉल होता, त्याच्यावरती चांगली लाईन पाहायला मिळाली, फलंदाजाला फायदा उचलता आलेला नाहीये. डॉट बॉल. प्रतीकनं पलटवार सुरू केला. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला 70 धावांचं लक्ष देण्यात आलं होतं आणि त्या धावांचा पाठलाग मात्र करता आला नव्हता. तो प्रयत्न आता या ठिकाणी विकी चॅलेंजर्स संघाला करावा लागेल. 70 नव्हे तर 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. चेक. दरम्यान या ठिकाणी 7 स्टार पैकी 2 स्टार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रामकृष्ण काकडे, त्यांच्या सोबतीला अजित पाटील. आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा. आपलं GPL मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर लॉंग ऑन ला पकडलाय झेल. आणखी एक फलंदाज फेल. महेश पाटील बॅक टू डग आउट.
महेश पाटील याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा लागल्या होत्या विकी चॅलेंजर संघाला की इथून तो एक चांगला डाव खेळणार, मोठी इनिंग साकारून आपल्या संघाला कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आणणार. परंतु तोही या ठिकाणी मी म्हणेल कुठेतरी प्रवाह बरोबर जाण्याचा प्रयत्न त्यानं केला. विथ द विंड, हवेच्या सोबत जाण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी प्रॉपर टायमिंग करता आलेलं नाहीये. बॅटिंगमध्ये खूप आपण जर विचार केला तर खोली आहे, कारण चेतन आऊट झाल्यानंतर महेश आला, त्याच्यानंतर आता राज येतोय, म्हणजेच काय तर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे विकी चॅलेंजर्स टीमकडे. 7 स्टार कमिटीचे आमचे 2 मेंबर्स या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. अजित पाटील आणि रामकृष्ण काकडे, आपलं मनपूर्वक स्वागत. आमने लोणारच्या क्रिकेटला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न या 7 स्टारच्या वतीनं जरूर राहिलाय. शुभेच्छा असतील त्यांनाही या येणाऱ्या सीझनसाठी. चांगला झेल त्या ठिकाणी मिड विकेटला पकडण्यात आला महेशचा. क्षेत्ररक्षक आकेश पारदी त्या ठिकाणी सज्ज होता, त्याच्या माध्यमातून तो झेल पकडण्यात आला. विकेट मिळाली प्रतीकला. प्रतीकनं सुरुवात खराब केली, परंतु तदनंतर आता प्रतीक चांगल्या दिशेवर नियंत्रित गोलंदाजी करत असताना राज ॲज अ आयकॉन खेळतोय, त्याच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी असेल. चला वेळ कमी घ्या. ऑरेंज जर्सीवाला एक खेळाडू आहे, त्यांना विनंती आहे की तुम्ही येस येस लॉंग ऑफ डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये स्क्वेअर लेग. बॅटर राज समोर. प्रतीकचा पहिलाच बॉल यावेळेला पुन्हा एकदा पुढे टाकलाय. फुलर लेंथ बॉल होता, ड्राईव्ह करण्यात आले. लॉंग ऑफच्या दिशेने फक्त मिळेल एकच धाव. मैदानाच्या चौफेर बाजूने तुम्हाला फटके खेळता आले पाहिजेत. हा बॉल आपण पाहिला तर अगदी ओव्हर पिच म्हणता येणार नाहीये, फुलर लेंथ होता, त्याच्यामुळे बॅटर थोडासा लेट झाला. प्रतीककडे हाईट चांगली आणि त्याचा हाय आर्मनं तो बॉल रिलीज करतोय, त्याच्यामुळे त्याला चांगली लांबी मिळते. या सर्व गोष्टींचा अभ्यास आता करावा लागेल फलंदाजांना. क्रिकेट हा खेळ फक्त मैदानातच तुम्ही चांगलं खेळून चालणार नाही, तुम्हाला डोक्यामध्येही चांगलं खेळावं लागेल. रणनीती या महत्त्वाच्या असतात, प्लॅनिंग्स महत्त्वाच्या असतात. प्लॅनिंग्स करणं, त्या प्लॅनिंग्सना एक्झिक्यूट करणं या क्रिकेटच्या खेळामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा स्वतःला यॉक केला असंच म्हणावं लागेल. ऑन स्ट्राईकचा फटका पाहायला मिळाला महेंद्र पारदीच्या बॅटमधून. मिळेल फक्त एकच धाव. राजला इथून जबाबदारी घ्यावी लागेल आणि महेंद्रला देखील त्याला चांगली साथ द्यावी लागेल. जसं की पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं, विशाल शेलारनं जी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर विजय पारदीनं जो फिनिशिंग टच दिला तो पार्थ एंटरप्राइजेस संघासाठी अत्यंत महत्त्वाचा होता आणि त्याचमुळे आपल्याला तो संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला. सुरुवातीपासून एकाही वेळेला त्यांनी बंटी ब्लास्टर संघाला, सुरेश पारदी असणाऱ्या संघाला त्यांनी कमबॅक करू दिलं नाही. यावेळेला हा चेंडू आपण पाहिला तर कंट्रोल पूल पाहायला मिळाला. लेन बॉल होता, पडल्यानंतर एक अनएक्सपेक्टेड बाउन्स जो बॅटरला अपेक्षित होतं त्याहून जास्त बॉल उंच उडाला आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. पॉवर प्ले या ठिकाणी संपला आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 7च्या सरासरीनं 14 धावा. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम विकी चॅलेंजर्स. थँक्यू डीजे. चेक. जरूर ही स्पर्धा आपण जर पाहिली तर या ठिकाणी 9 नोव्हेंबरला मात्र या ठिकाणी समाप्त होणार आहे, परंतु अजून एक मोठी स्पर्धा आपल्या ब्रिटिश मित्रांनो येणार आहे आणि त्या स्पर्धेची सुद्धा मात्र सर्वांना आतुरता आहे. अर्थात चॅम्पियन ट्रॉफी आमने लोणार क्रिकेट. 13 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर असा त्या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण पिसे या ठिकाणी ती स्पर्धा रंगणार आहे आणि प्रथमतः त्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये धनेश 11 कुकचे संघ सुद्धा इन ॲक्शनमध्ये असणार आहे, तर ती स्पर्धा सुद्धा पाहायला विसरू नका. थँक्यू सो मच. जरूर जरूर अनेक साऱ्या स्पर्धा आता या ठिकाणी येतात आपल्या भेटीस. त्या सर्व स्पर्धा जरूर त्या स्पर्धांची उत्सुकता प्रत्येकी खेळाडूला लागलेली आहे.
चला फास्ट करायचं आहे. थर्ड ओव्हर मला वाटतं की दुर्गेश भोईरला पुन्हा एकदा कॅप्टननं कंटिन्यू ठेवलं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली धार पाहायला मिळाली त्याच्या गोलंदाजीमध्ये, आणि तेच कारण असावं की इथून आता मोमेंटम समोरच्या संघाला द्यायचं नाहीये, विकी चॅलेंजर संघाला पलटवार करूच द्यायचा नाहीये. त्या अनुषंगानं कॅप्टननं पुन्हा एकदा दुर्गेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल तुम्हाला बघायला मिळेल, कारण आता पॉवर प्ले संपल्यानंतर मोस्ट ऑफ फिल्डर तुम्हाला ऑन टू द बाउंड्री लाईन प्रोटेक्शन करण्यासाठी दिसतील. 4 खेळाडू तुम्ही सर्कलमध्ये पाहताय, जिथे लॉंग ऑफ मिड ऑफला एक फिल्डर सेट करण्यात आला, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर देखील आहे, परंतु इनसाइड द सर्कल एक पॉइंटला फिल्डर आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन लाईक फिल्डर आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लाईक फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. अशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची विवर असणार. राज पाटीलच्या मनामध्ये आता काय सुरू असेल, इथून त्याचा गेम प्लॅन काय असेल, कसा खेळ इथून तो करेल, या सर्व गोष्टी आता या ठिकाणी ऑब्झर्व केल्या जात आहेत. गरजेचं आहे, कारण इथून आता एका खेळाडूला चांगला डाव साकारावाच लागेल विकी चॅलेंजर्स टीमसाठी. दुर्गेश भोईर कंटिन्यू बॉलिंग करण्यासाठी येतोय. फुल टॉस बॉल आहे, मिस्टामिंग क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु बॉल एक टप्पा घेत असताना सर बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेट सीमारेषा ओलांडतोय. येतोय राज पाटीलच्या बॅटमधून खणखणीत चौकार. याच फलंदाजीची अपेक्षा या खेळाडूकडनं आहे, आणि ही फलंदाजी आता सुरू केली आहे राज पाटीलनं. धमाकेदार फलंदाजी आता सुरू केली आहे. चौकार त्याच्या बॅटमधून ऑन साइडला डाऊन द लेग स्टंपला मिस करून जात असताना बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक धाव अवांतरच्या स्वरूपामध्ये, आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा 19 धावा, 19 रन्स. किमान 10 ते 12च्या सरासरीने तुम्ही धावा जोडाल, त्यावेळेला तुमच्या गोलंदाजांवरचा दबाव कमी होईल. लाऊडली अपील करण्यात आली. यस, त्या ठिकाणी जोरदार अपील झाली होती लेग बिफोर द विकेट साठी, LBW साठी. विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय दुर्गेश. पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी दुसऱ्या बॉलवर चेतन पाटील ची दांडी त्यानं उडवली, आणि इथे देखील आपण पाहिलं तर लेग बिफोर साठी त्यानं 2 वेळा अपील केली. म्हणजेच काय तर विकेट टू विकेट तो मोस्ट ऑफ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, रिस्की गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. आक्रमण हे बचावाचं साधन आहे. स्लो वन पंच केलाय, गॅप फाइंड केलाय, बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राज पाटील टिपिकल स्ट्रोक, चौकार. केला होता, जणू काय हातोडा बॉलवरती चालवला होता. मला वाटतं की लेग कटर टाकण्याचा प्रयत्न असावा, ज्या पद्धतीने पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. एसके एंटरटेनमेंट टीम जबरदस्त काम करत असताना कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, थोडेसे फिंगर रोल केले दुर्गेशनं, हॅमर्ड केला राज पाटील. आता हे वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. राज को राज करना पडेगा यदि इस मुकाबले में अच्छे रन बनाने. राज यानी की बल्लेबाजी में राज करना पडेगा. आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत. धावफलक आता या चौकाराच्या सहाय्यानं पुढे सरकत असताना, चला वेळेवरती लक्ष असू द्या. कॅप्टन ऑफ धनेश फायटर संघ कर्णधार, वेळेवरती तुमचं लक्ष असू द्या. 23 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल स्विंग केलाय राज पाटील. ओ, बॉल जरूर क्षेत्ररक्षकाच्या पुढे पडला. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करत होता, परंतु 2 धावा त्या दरम्यान मिळाल्यात. कुठेतरी हवा ज्या दिशेनं आहे त्या दिशेनं ज्या वेळेला तुम्ही फटके खेळता त्यावेळेला तुम्हाला हवेचा फायदा होतो आणि सहजगत्या बॉल क्लिअर होत असतो. परंतु हा बॉल बघा ना, एका हवेमध्ये आतमध्ये जसा आला, भरपूर उंच मिळाला, एलिव्हेशन प्राप्त जरूर झालं होतं, परंतु अंतर ते कापता आलं नाही राजला. 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे गेलेली आहे. धावफलकावरती धावा झाल्या 25 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना आता कुठेतरी एक सन्मानजनक टोटल ही धावफलकावरती आपल्याला बघायला मिळालेली आहे. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं तुम्ही पाहतायत, आणि या तिसऱ्या पर्वाचा विजेता कोण
याचं उत्तर तुम्हाला उद्या संध्याकाळी मिळेल. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल. परफेक्ट यॉर्कर. राज पाटील या फलंदाजाचा फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना क्रिकेट च्या खेळामधील कॅन्सर या यॉर्करला संबोधलं जातं. आणि कॅन्सर या रोगापासून फारच कमी असे रुग्ण आहेत की जे वाचतात, आणि यॉर्कर असा चेंडू आहे की या यॉर्कर चेंडूपासून फारच कमी असे फलंदाज आहेत की जे वाचतात. परफेक्टली यॉर्कर, थोडंसं स्विंगही पाहायला मिळाला आणि राज पाटील स्वतःला यॉर्क करताना दिसला. डेप्थ ऑफ द क्रीज जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. चला नेक्स्ट मॅच संत कृपा आणि समर्थ कृपा एंटरप्राइजेस, तेच आहे ना. ओहो, लॉफ केला, खडे खडे फेकून दिला बॉलला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क, सिक्सर. Great shot from Rohan. Have a look at that. दुर्गेश भोईरचा बॉल तेवढाही खराब नव्हता, परंतु रोहन पहिलाच बॉल फेस करतोय. फ्रंट फुटला आलाय, क्रीजच्या बाहेर निघून बॉटम हँडचा खूप चांगला वापर, स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा सिक्सर पाहायला मिळाला. डावामधील पहिला षटकार जो रोहनच्या बॅटमधून आलाय. आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती 31 धावा. 2 षटकांचा स्पेल हाताळला दुर्गेश भोईरनं. 2 षटकांमध्ये धावा खर्च केला त्यानं. 22 धावा 2 षटकांमध्ये दुर्गेश भोईरनं खर्च केला. त्याला 2 विकेट्स देखील मिळाल्या. राज पाटील आणि चेतन पाटीलची विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली. परंतु रोहन कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता आपला जो स्वाभाविक खेळ आहे, आल्या त्यानं षटकारानं आपला अकाउंट ओपन केलाय. 4थं षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय अक्षय बॉलिंग मार्कवर. चला तर दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. संत कृपा एंटरप्राइजेस आणि टीम समर्थ कृपा एंटरप्राइजेस. फॉर द कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस आफ्टर 5 ओव्हर. यावेळेला पुन्हा मिस टायमिंग आहे, बॉल हवेत आहे, कवचला फिल्डर आहेत. महेंद्र यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यानं केला होता. बॅटच्या आउटसाइड एज, बाहेरील कडा. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर 1 धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 32 धावा. पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम तुम्ही पाहताय धनेश फायटर्स. योगी सरांनी सांगितलं की धनेश हे नाव फक्त गावच्या लीग पर्यंत मर्यादित नव्हे, तर महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज स्पर्धांमध्ये धनेश 11 या नावानं आपण संघ खेळताना पाहिलाय. पांडुरंग धर्मा पाटील क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे आणि कुकसे सुपुत्र आहेत. आज त्यांच्याच गावामध्ये ही स्पर्धा. यावेळेला पुन्हा बॉटम हँडचा चांगला वापर, क्षेत्ररक्षक दूर आहेत. 1 धाव तर मिळाली रोहनला. अगदी आपण पाहिलं तर फोरआर्म्स मध्ये खूप पॉवर आहे रोहनच्या आणि त्याचा वापर तो करतोय. बॉटम हँडनं ताकद झोकतोय बॅटमध्ये. त्याचा ग्रीप भरपूर स्ट्रॉंग आहे. 2 धावा त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिळाल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलेला आहे धावफलकावरती. 34 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅकफुटला असणारा विकी चॅलेंजर्स संघ दुर्गेशच्या ओव्हरमध्ये जेथे 17 धावा आल्या तिथून पुन्हा एकदा उभारी घेताना दिसलाय. लेफ्ट आर्म बॉलर आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाच्या स्विंगचा वापर करायचा होता, परंतु या ठिकाणी प्रॉपर बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. 1 धावेने स्कोर 35 आकड्यावरती. बऱ्याचदा आपण पाहिलं ना की रिव्हर्सचे फटके मोस्ट ऑफ लेफ्ट आर्म गोलंदाजाच्या विरोधात राईट हँड बॅटर करत असतात. दरम्यान या ठिकाणी युवासेना शाखा प्रमुख जांभूलपाडा पप्पूजी रणधवी यांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. सुस्वागतम. क्रिकेटचे फार मोठे चाहते या परिसरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. पडगा परिसर असेल, आमने लोणाड परिसर असेल, या परिसरामध्ये तुम्हाला नेहमीच क्रिकेटचे फार मोठे चाहते बघायला मिळतात, ज्यांचं क्रिकेटवरती अपार प्रेम आहे.
आपण अनेकदा टोल नाका मैदान असेल किंवा बाहुलीचं क्रीडांगण असेल, या मैदानावर अशी गर्दी पाहतो की जणू की एखादा इंटरनॅशनल सामना सुरू आहे. यावेळेला बॉल हवेत आहे, समोर उडवलाय, डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑफ वरून, त्यांचे प्रयत्न अपयशी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. जावा महेंद्रच्या बॅटमधून फायनली चौकार आपल्याला बघायला मिळाला. खरं म्हणजे त्या ठिकाणी अनुमान थोडासा चुकीचा लागला होता बॅटर्सच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हो, तसंच ज्या वेळेला सत्र सुरू होतं, सीझनची सुरुवात होते, अशा कंडिशन्समध्ये आपण जरूर बघत आलेलो की बॅटिंग तुमची प्रॉपर किंवा बॉलिंग तुमची प्रॉपर किंवा फिल्डिंग तुमची प्रॉपर होत नसते आणि ही सुरुवात आहे सत्राची. सराव करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे आता पाऊस थोडासा लेटपर्यंत राहिला, त्याच्यामुळे सरावाला तितकासा पुरेसा वेळ प्रत्येकी खेळाडूला मिळाला नाहीये, परंतु जेवढा वेळ मिळालाय तेवढ्या वेळात खूप चांगला सराव करून हे सर्व खेळाडू या ठिकाणी उतरलेले आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा थोडासा आतमध्ये येत होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथेही राहिला. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉल उचलणार, वेळ होती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. काही सिनियर काही ज्युनियर खेळाडू आपल्याला प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघायला मिळत असतात, कारण हा गावचा उत्सव असतो. कॅप्टननं सांगितलं विकी चॅलेंजरच्या की एखाद्या सणाप्रमाणे आपण या प्रीमियर लीगची वाट बघत असतो, कारण हा गावचा या आमच्या ग्रामपंचायतीचा उत्सवच आहे. एवढा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद या स्पर्धेला मिळत असतो. यावेळेला शफल होऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एंड ऑफ दी 4th ओव्हर, 4थ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आणि धावसंख्या एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती लागल्यात. आता जवळपास 10च्या सरासरीने धावा जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला, टीम संत कृपा एंटरप्राइजेस आणि समर्थ कृपा एंटरप्राइजेस दोन्ही कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. दक्षिल बबलू पाटील आणि दीर्घ रुपेश पाटील ज्यांच्या नावानं तुम्हाला टॉस बॉक्स या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला. त्या टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. महेंद्र पारदी आणि त्याच्या सोबतीला आता रोहनच्या बॅटमधून एक सिक्सर पाहायला मिळालाय. महेंद्रच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहायला मिळालाय. परंतु आता अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत डावामध्ये आणि किमान या 6 बॉलमध्ये 15 ते 20 धावा जोडण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल, तेव्हा कुठे एक चांगली टोटल बनेल. अथवा आपण जर प्रतिस्पर्धी संघ धनेश फायटरचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप याही टीममध्ये चांगली आहे. दुर्गेश एक चांगला खेळाडू आहे, चांगली बॅटिंग करतो. प्रतीककडे देखील चांगली क्षमता आहे फलंदाजीची. त्याच्यामुळे या टीम समोर तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. सध्या VIP डायसवर तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात मान्यवर पाहुणे, आमचे बरेचसे स्पॉन्सर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मी या अगोदर देखील सांगितलं ना की पडगा परिसर असेल, आमने लोणाळ परिसर असेल, या विभागामध्ये क्रिकेटला प्रेम दिलं जातं आणि त्याच्यामुळे क्रिकेटर्सनाही मजा येते त्यांचा गेम दाखवायला, त्यांची खेळी दाखवायला. आणि ज्या वेळेला प्रेक्षकांचं कौतुक तुमच्या पाठीवर येतं ना, त्यावेळेला एक वेगळी ऊर्जा निर्माण होते प्रत्येकी खेळाडूमध्ये. म्हणून प्रेक्षक हा खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मोठा घटक आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये. गिरीश अंतिम षटक. सामना करेल बॅटर महेंद्र. राजनं कदाचित तो संदेश दिला असावा की 15च्या वर धावा आता जोडायच्या आहेत, म्हणजे की जवळपास 60चा जर आपण लक्ष दिलं इथून तर फाईट ही करू शकतो आपण. फायटिंग टोटल सेट करावी लागेल. पुन्हा मागे, पुन्हा डेप्थ ऑफ द क्रीज जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतो महेंद्र.
सातत्याने मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय. मी तर म्हणेल की ज्या वेळेला लेन बॉल येतात त्यावेळेला तुम्ही फ्रंट फुटला येऊन समोर खेळू शकता. मैदानामध्ये 360 मैदानामध्ये तुम्हाला कुठेही बाउंड्री आहे, गोलाकार आकारामध्ये बाउंड्री आहे, तुम्ही विचार कराल त्या ठिकाणी बाउंड्री आहे, त्याच्यामुळे तुम्ही समोरही खेळू शकता, तुम्ही लॉंग ऑफ लॉंग ऑन कव्हर एक्स्ट्रा कव्हरलाही खेळू शकता. परंतु सातत्याने महेंद्रनं स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये अपयशी ठरलाय. यावेळेला बॉल हवेत आहे, मिस टायमिंग, पूलचा फटका, क्षेत्ररक्षक शेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु तिथे मिळेल एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या आता आपण पाहतोय 44-43 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. चला दोन्ही कॅप्टन श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस आणि श्री संत कृपा एंटरप्राइजेस दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेकी करण्यासाठी नाणेफेकी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. रोहन आता इथून जास्तीत जास्त बॉल फेस करण्याचा प्रयत्न करेल, कदाचित तो संदेश असावा. हो या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, काय घडलं एक्झॅक्टली ते बघावं लागेल. आणखी एक चांगला बॉल. रोहन देखील आता या ठिकाणी चाचपळत असताना स्ट्रगल करत असताना, कारण त्याच्यावरती दबाव आलाय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 45 धावा आहेत आणि मला वाटतं की आता काही चेंडू शेष. डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी गिरीशच्या माध्यमातून, थोडासा दबाव असतो नेहमीच अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं. इथे एकदा मिळाली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न सुरू होता परंतु एकच धाव. गिरीशचं कौतुक करावं लागेल. गिरीश असेल त्याच्यानंतर क्रिश, आय थिंक क्रिश आहे का, क्रिश गोलंदाजी करतोय. क्रिश आणि अक्षयनं जे चौथं षटक हाताळलं त्यानं देखील चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी केली. दुर्गेशचं षटक एक महागडं आल्यानंतर कुठेतरी चांगल्या 2 षटकांची अपेक्षा होती या 2 गोलंदाजांकडून आणि ते काम त्यांनी केलेलं आहे. परंतु चांगल्या फलंदाजीची अपेक्षा या 2 फलंदाजांकडून होती. रोहननं सुरुवात चांगली केली परंतु अंततः रोहन देखील आता दबावामध्ये पाहायला मिळाला. त्याच्यामुळे आता हा प्रेशर आहे, प्रेशर रिलीज करण्यासाठी एखादा मोठा फटका आता इथे शोधावा लागेल. शेवटचा बॉल क्रिश, स्ट्राइक एंडला महेंद्र. शेवटचा बॉल पूल केलाय, चांगला फटका, बॉल गॅप मधून सरळ समालोचन कक्षाला सलामी देत असताना मिड विकेटच्या पलीकडे एक टप्पा घेऊन चौकार. त्याला महेंद्रनं चांगला फिनिश केलाय. शेवटच्या बॉलवर चौकार मारून कुठेतरी मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केलाय. वळूया आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी तुमच्यासोबत जोडले जात आहेत योगी पाटील सर. थँक्यू सो मच समीर. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी आपण सध्या अनुभवतोय GPL अर्थात ग्रामपंचायत प्रीमियर लीग कुकसे 2025 पर्व तिसरा आपण अनुभवतोय आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकडे आपण बोलतोय. मी कुकसे बोरलीगावचे उद्योजक श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेसचे संघ मालक मनोजी पाटील आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. तुम्ही पाहू शकाल दक्षिल बबलू पाटील अँड दीर्घ रुपेश पाटील टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. माझ्या सोबतीला पाहू शकाल दोन्ही संघाचे संघ नायक आहेत. एका बाजूला प्रेम पाटील, दुसऱ्या बाजूला आकाश जोशी. तुम्हाला मी नाणं दाखवतो या लीगसाठी खास आकर्षण. एका बाजूला पाहू शकाल GPL अर्थात ग्रामपंचायत प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला धमाका. मनोजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय, कॉल देतोय संत कृपा एंटरप्राइजेस संघाचे संघनायक. धमाका असा कॉल आहे परंतु GPL सुरू आहे म्हणजे GPL आलेली आहे. तर मी प्रथमतः या ठिकाणी जे मनोजी पाटील आहेत संघ मालक, नेहमीच यासाठी त्याचं चांगलं योगदान राहिलेलं आहे. मनोजी पाटील, आपण तिसऱ्या पर्वामध्ये आहोत आणि ज्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
चला हरकत नाही, विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन असताना आपण बाबू दोन्ही कॅप्टनशी आपण चर्चा करू. प्रेम पाटील किती उत्साहित होते ही स्पर्धा खेळण्यासाठी? खूप उत्साहित असतो आणि दरवर्षीप्रमाणे जसं आपल्याला खेळायला संधी मिळते आणि सर्व खेळाडूंना असंच असतो की जे आपण सेक्शन खेळतो बाहेर, पण इथे जी मजा आहे ती कुठंच नाही आहे. संगणकाची भूमिका आज तुम्ही पार पाडता, संघाचा दबाव वगैरे काय आहे तुम्ही या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करणार? मी तर कधी आजपर्यंत दबावामध्ये खेळलेलंच नाही आहे. जो चांगला खेळणार तोच क्रिकेटर माझ्या मनात येत असेल. संघ जे मालक तुमचे आहेत मनोजी पाटील क्रिकेटचे खूप मोठे फॅन आहेत, पण त्यांचं काय तुम्हाला मार्गदर्शन राहिलेलं काय खास या पर्वासाठी? मार्गदर्शन तर त्यांचं आहेच, परंतु कसं प्रत्येक स्पॉन्सरची इच्छा असते चांगला खेळ व्हावा आणि आम्ही नक्कीच त्यांना चांगल्या पद्धतीने खेळ करून ट्रॉफी देण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग करणार की फिल्डिंग? फिल्डिंग. किती धावसंख्येपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न करणार? समोर तर चांगलेच बॅट्समन आहेत, तरी पण आम्ही 60+ आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघामध्ये एखादा स्पेशल खेळाडू त्याचं नाव सांगू शकशील? स्पेशल तर सर्वच आहे, जो चांगला खेळणार तो स्पेशल. क्या बात आहे, तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आकाश, बॅटिंग करायची आहे, तुम्ही टॉस जिंकल्यास तर आपला निर्णय काय असतं? बॅटिंग. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेला आहे हा निर्णय, तुम्ही घरातून निघताना घेतला की इथली परिस्थिती पाहिल्यानंतर घेणार होते? इथली परिस्थिती बघताना हे आयकॉन बबलू पाटील, आणि बबलू पाटील तुमच्या संघामध्ये असला म्हणजे तुमची एक जमेची बाजू आहे. विथ जे तुमचे खेळाडू आहेत त्यांचा सपोर्ट तुम्हाला कसं हवं आहे, तू काही या ठिकाणी संदेश देऊ शकशील त्यांच्यासाठी? बंटीकडनं अपेक्षा आहे मला. नवीन संघ मालक तुम्हाला लाभलेले आहेत, निखिलजी पारदी, सचिनजी पारदी, त्यांच्याबद्दल काय सांगाल? ते तर ते नवीन आहेत, पण त्यांना आम्ही ट्रॉफी जिंकून देणार. काय एखादा स्वप्न घेऊन तुम्ही उतरणार आहे स्पर्धेमध्ये? हा नक्कीच. आपलं मत या स्पर्धेबद्दल? खूप चांगलं आयोजन केलं आहे बबलू सरकारने. तुम्हाला काय वाटतं की ही परंपरा किती वर्ष टिकून राहावी? परंपरा तर टिकून राहिली पाहिजे 200 वर्ष. क्या बात आहे. तर हे होते माझ्या सोबतीला दोन्ही संघाचे संघनायक, दोघांनी चांगली या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे. टॉस आपण पाहिलं तर या ठिकाणी जिंकलेला आहे श्री समर्थ कृपा इंटरपाजी संघाच्या संघनायकानं, आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद योगी सर. आणि चला बॅटर पाठवायचे आहेत. एकूण टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आले ते 51 धावांचं. शेवटच्या बॉलवर जो चौकार आला तो चौकार कदाचित येणाऱ्या डावामध्ये दुसऱ्या डावामध्ये डोकेदुखी ठरू शकतं, परंतु हा खेळ आहे क्रिकेटचा. ओव्हरऑल आपण जर बॅटिंग कार्ड बघितलं तर 13 धावा बनवल्या महेंद्रनं, राजच्या बॅटमधून 12 धावा आणि रोहनच्या बॅटमधून 12 धावा आपल्याला बघायला मिळाल्या, आणि 49 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. 51चं टार्गेट सेट करण्यात आलं. आणि जरूर आता बघणार आहोत की दुसऱ्या डावामध्ये दुर्गेश भोईर आणि त्याची टीम कशा पद्धतीने 51 धावांचा पाठलाग करेल, आणि जरूर या 51 धावांचं संरक्षण कशा पद्धतीने विकी चॅलेंजर्स ही टीम करेल हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया योगी सरांना. धन्यवाद. थँक्यू समीर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांना शुभ दुपार. आपण पाहू शकाल दुसऱ्या सेशनमध्ये पोहोचलेलो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर मात्र एक चांगला टोटल उभारलाय टीम विकी चॅलेंजर संघाने. सलामी जोडी अक्षय वाघे विद दुर्गेश भोईर. पहिला चेंडू पाहू शकेल या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हो चांगला क्षेत्ररक्षण मिडऑफच्या दिशेने पाहायला मिळालं. एक वेगवान फेकी सुद्धा मात्र तिथे पाहायला मिळाली. स्वतः संघनायक होते मिडऑफच्या क्षेत्रामध्ये, आणि पहिल्या चेंडूवरती अक्षयनं मात्र या ठिकाणी आपलं स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. सामना या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये जाणार आहे, त्यात काही शंका नाही. पहिल्या सामन्यामध्ये हाय स्कोर आपण पाहिला 71 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र त्या ठिकाणी संरक्षण पार्थ इंटरपाजी संघाच्या वतीने केला गेला. परंतु इथे पाहिलं तर या ठिकाणी एक्झॅक्टली 51 धावांचा टार्गेट कंप्लीट करायचा आहे धनेश फायटर्स या टीमला. पहिली सुरुवात केली गोलंदाजीसाठी षटकाला राज पाटीलनं. पहिल्या चेंडूवरती एक धाव जोडली गेली बॅटरच्या माध्यमातून. पहिलं पॉवर प्लेचा आपण या ठिकाणी खेळ अनुभवतोय, आणि आपण पाहतो की एकाच साईडनं मात्र गोलंदाजी केली जाते आय थिंक कुकसे विलेज टोकाकडून, कारण वेल कमी असल्या कारणानं. ओव्हर द विकेटना लोअर फुटा चेंडू ऑन साईडला पुन्हा ड्राय केलाय. चेंडू चालला अगदी वाईडिश लॉंग ऑनला. महेश पाटील आहे तिथे. ओ दुरीचा प्रयत्न, फेकी चांगली आली परंतु त्यापेक्षा अधिक वेगानं रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब. आखो आखो में इशारा. आणि जेव्हा दोन्ही बॅटरमध्ये मात्र अशा प्रकारच्या या ठिकाणी कॉलिंग होत आहेत त्यावेळी मात्र सिंगलला डबल, डबलला तिहेरीमध्ये मात्र कन्वर्ट करणं सोपं जात असतं, आणि तेच दृश्य घडताना आपण पाहिलं.
या स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण अनुभवतो या SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती. जबरदस्त टेलिकास्ट. 28 चेंडू शिल्लक. 28 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 48 धावींची आवश्यकता. आय थिंक पहिल्या षटकाचा खेळ सध्या आपण पाहतो या ठिकाणी. डीप मिडविक आणि लॉंग ऑन आपण पाहू शकाल. बॅकफुटला जाऊन मात्र पाहू शकाल अगदी गलीमधून चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे होते भावेश थालके. झेल ड्रॉप झाला. आय थिंक दुर्गेश भोईरला जीवनदान देणं आय थिंक पाहूया किती नुकसानदायक ठरू शकतोय विकी चॅलेंजर्स या संघाला. कारण एखाद्या आयकॉनला जीवनदान देणं हे रिप्लेमध्ये पहा सहज सोपा झेल होता. दुसऱ्या अटेम्पमध्ये सुद्धा मात्र तिथे झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू धरणीला दान झाला त्या ठिकाणी आणि अखेर सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. प्रत्येक धाव ही फार महत्वाची असते. मी नेहमीच सांगत असतो क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा की ज्यावेळी आपण शाळा शिकतो त्या शाळेमध्ये शिकत असताना एक गुण फार महत्वाचा असतो. ज्यावेळी आपण राजकारणामध्ये येत असतो त्या राजकारणामध्ये एक मत फार महत्वाचं असतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्व असतो. झेल ड्रॉप, जीवनदान. राज पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. अक्षय वाघे ऑन साइडला उडवलाय. काय फटका खेळला. मिड विकेटच्या पलीकडे चाललाय चेंडू. हवाई मार्गाने 6 धावांसाठी षटकार. वेस्टकडे आपण जर पाहिलं तर आय थिंक प्रत्येकाला असं वाटेल की मात्र हा खेळाडू मोठा फटका खेळू शकत नाहीये, परंतु टायमिंग प्रॉपर. मागील 2 सीझन मध्ये सुद्धा मात्र GPL गाजवलेली आहे आणि त्याच कॉन्फिडन्स न पहा बॅकलिप पहा त्याची अगदी उलट्या हाताने तो मात्र बॅट पकडत असतो. शिकाडा आणि आय थिंक विकेट किपर कडून मात्र या ठिकाणी चूक घडली गेली. इथे सुद्धा मात्र या ठिकाणी संधी होती, कारण आपण जर विचार केला तर पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांना मात्र ते जीवनदान. तुम्ही कन्यादान करा, रक्तदान करा किंवा एखादा ICU पेशंटला मात्र त्या ठिकाणी चांगला योगदान द्या, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्या बॅटरला मात्र तुम्ही जीवनदान देऊ नका. फार घातकी ठरत असतो. आणि अशा प्रकारे मात्र या ठिकाणी या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे चालत असताना एकूण 11 धावा विदाउट लॉस. चांगल्या स्थितीमध्ये धनेश फायटर्स. मागील पर्वामध्ये धनेश फायटरचा हवा तसा खेळ राहिला नव्हता, परंतु या ठिकाणी या सीझन 3 मध्ये चांगला परफॉर्मन्स पाहतोय. कारण गोलंदाजाने सुद्धा मात्र पहिल्या इनिंग मध्ये प्रतिस्पर्धी संघाला 50 धावसंख्येवरती रोखलं आणि त्यांचा आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी धावांचा पाठलाग सुरू करत असताना चांगल्या स्थितीमध्ये विकेटची गरज असेल. विकेट येणार का. दबाव आता राज पाटील वरती आहे, कारण राज पाटीलने मात्र हवी ती मेहनत केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु हवी तशी आउटफील्ड मध्ये मात्र त्याला आपल्या सहकार्याची साथ मिळाली नाही. आणि जेव्हा अशा घटना घडत आहेत त्यावेळी मात्र गोलंदाजाचा तो कॉन्फिडन्स असतो अक्षय, तो मात्र कुठे कुठे लॉ होत असतो आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी दिशा मात्र त्याची भटकडली आणि आता मात्र या ठिकाणी अवांतर रूपाने मात्र त्याने व्हाईटच्या स्वरूपात एक धाव खर्च केली. कुल माइंडने आता मात्र इथून कामगिरी करावी लागेल. फुलटॉस आहे चांगला ड्राईव्ह मिड ऑफला चांगला क्षेत्रक्षण. इथे संधी पुन्हा निर्माण झाली. पुन्हा मात्र त्या ठिकाणी चुकी आणि चुकीच पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये. विकी चॅलेंजर संघावरती असं वाटतं की आय थिंक दडपण आहे, प्रेशर आहे, परंतु जो प्रेशरला जुगाडेल तोच संघ या GPL मध्ये मात्र पुढे वाटचाल करेल. इथे पहा सहज सोपा. जर मिडऑफच्या फिल्डरनं जर तिथे स्वतः जाऊन जर एष्ठ्यानं चेंडू लावला असता तरी सुद्धा तिथे फलंदाज एक बाद होऊ शकला असता, परंतु फेकी रॉंग ऑन आली आणि त्याच वेळेला मात्र अक्षय वाघे मात्र आहे तिथे बचावला गेला आणि अखेर पहिला षटकाचा खेळ इथे समाप्त होण्यापूर्वी धनेश फायटरच्या अकाउंट मध्ये लागला 13 धावा. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना सध्या आपण एन्जॉय करतोय. त्याच्यानंतर संत कृपा एंटरप्राइजेस संघ फाईट करणार आहे श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाच्या विरोधात आणि तदनंतर पहिल्या फेरीतील आय थिंक जो पहिला शेवटचा सामना असेल देवांग लायन्स विरुद्ध परी 11. या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण रेडी राहायचं आहे. पहिल्या फेरीतील आज सर्वच सामने आय थिंक 5-5 षटकांचे असतील. त्याच्यानंतर षटकांमध्ये कपात केली जाईल. आज 7 स्टार पैकी 2 स्टार आमच्यामध्ये आज उपस्थित आहेत. रामकृष्ण काकडे विथ अजित पाटील.
चॅम्पियन ट्रॉफी कमिंग सून. आय थिंक 13 नोव्हेंबर पासून त्या ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. 16 तारखेपर्यंत स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण पिसे 7 स्टार ग्रुपच्या माध्यमातून ती स्पर्धा असेल. पाहायला विसरू नका. सध्या चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायत प्रीमियर लीग कुकसे सीझन 3 GPL खर्चा चर्चा आहे. आणि आज ज्युनियर उस्मान पटेलला सुद्धा पाहायला विसरू नका. आय थिंक शुभम शेलार हार्ट प्लेयर अँड लकी ग्राउंड. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज रोहन भोईर. पहिला चेंडू शकाल अगदी चेंज ऑफ पेस फुल टॉस. संधी होती दुर्गेशकडे ऑन साईडला. जर योग्य ठिकाणी मात्र चेंडूला दिशा दाखवली असती तर आय थिंक चांगल्या धाबा मिळू शकल्या असत्या. परंतु लॉंग ऑन त्याला मात्र क्लिअर करण्याचा त्याचा प्रयत्न होता. परंतु लॉंग ऑन वरती राज पाटील कडून मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं आणि आय थिंक सिंगल धाव तिथे मात्र कम्प्लीट पाहायला मिळाली. दोन्ही बॅटरला संधी मिळालेली आहे. आणि इथून मात्र जर अजून काही वेळ जर या दोघांनी जर खेळपट्टीवरती काढला तर मात्र विकेट चॅलेंजर संघासमोर चॅलेंज अजून वाढू शकेल. तर मात्र या ठिकाणी गोलंदाजांना काय हवं आहे तर एखादी विकेट्स. जो चांगला संसार सुरू आहे तो संसार प्रथमतः तुम्हाला या ठिकाणी उद्ध्वस्त करावा लागेल. परंतु दुर्दैवाने कोणाचा योग्य संसार उद्ध्वस्त करू नका. हा लागेल क्रिकेटचा संसार आहे. कारण पार्टनरशिप खूप चांगली सुरू आहे. वेले संदर्भात पहिली वॉर्निंग विकेट चॅलेंजर्स लक्ष असू द्या. कारण या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाची हायगाय केली जाणार नाहीये. महेश पाटील सो कॉर्पोरेट. थोडीशी फिल्डिंग मध्ये आपण पाहतो की रचना बदलली गेली. कारण लॉंग ऑफचा फिल्डर आता मात्र डीप लॉंग ऑन वरती आपण पाहतोय. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग हे 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आपण पाहतोय. आणि फटका खेळला हवेत. या फटक्यासाठी तुम्ही कुठे फिल्डर ठेवा त्याचा काही उपयोग नाहीये. कारण चेंडू चाला मिड विकेटच्या बाहेर. अक्षय मधून येणारा हा दुसरा खणखणीत षटकार. अक्षय वाघे इज ऑन फायर. 2 सिक्सर. 3 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले आणि 3 पैकी 2 चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्याने फेकले आणि आय थिंक वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळतोय. अक्षयची बॅकलिप जर पाहिली तर मी माझ्या कारकिर्दीमध्ये पहिला बॅटर असा पाहिला होता की पडग्यामधील महेंद्र अशा प्रकारे मात्र तो बॅट पकडायचा. हो इथं मात्र पाहू शकाल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. परंतु चेंडूमध्ये वेग जास्त होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा आय थिंक खाली राहिला असावा. हो निश्चितपणे. आणि त्या अनुषंगाने मात्र हवं तसा तो स्ट्रोक तिथे खेळू शकला नाही. जबरदस्त वापसी रोहनची आपण म्हणू शकतो. कारण षटकारानंतर एखादा गोलंदाजावरती आपण पाहतो की नेहमीच प्रेशर असतो. परंतु त्याने कुठला प्रेशर घेतला नाहीये. आपला जो नॅचरल खेळ आहे तो खेळण्याचा त्याने प्रयत्न केला आणि अखेर डॉट चेंडूने मात्र त्यांनी चेंडूची समाप्ती केली. विकेट्स येणार का हा प्रश्न आता निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. हो रूम बनवण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस. अक्षय वाघेचे आता मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी हावभाव ओळखले जात आहेत. कारण दोन्हीही जे खेळाडू आहेत ते मात्र एकाच गावाला बिलॉंग करतात. अक्षय वाघे मॅन फ्रॉम भुईरगाव अँड रोहन भुईर मॅन फ्रॉम भुईरगाव. म्हणजे दोघांचे एकमेकांना चोर वाटा परफेक्टली माहिती आहे तसंच म्हणावं लागेल. पुन्हा मात्र पाहू शकाल थोडासा पुढे आला डाऊन दी ग्राउंड. चेंडू त्याला मिड विकेटला. डीप मात्र शतशक येत आहेत. चेतन पाटील चेंडूला उचलून फेक करतायत. तो परत सिंगल धाव वापसी झालेली आहे असं म्हणावं लागेल. कारण धाबा वेगाने येत होत्या त्यांच्यावरती मात्र कुठेतरी रोहननं आतापर्यंत गतिरोधकाचं कार्य केलं असं म्हणावं लागेल. विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये नाहीये परंतु कुठेतरी धाबांवरती तो अंकुश लावण्यामध्ये सध्या तरी मात्र त्या ठिकाणी काम करतोय. वारंवार कानमंत्र दिल्या जात आहेत की कुठल्या आय थिंक कुठल्या फलंदाजासमोर कुठली लाईन तुम्हाला पिक करायची आहे, कुठल्या लेंथवरती गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. आपण म्हणू शकतो की सीझनला आता सुरुवात झालेली आहे. अजूनही मात्र पाहू शकाल की हवी तशी खेळाडूंची प्रॅक्टिससुद्धा नाही आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. खेळाडूच्या नसानसात मात्र क्रिकेटची एक नशा असते आणि त्या अनुषंगाने मात्र आपण आज GPLला सुरुवात केली. सर्वांची आतुरता होती की स्पर्धा मात्र कधी स्टार्ट होणार, कधी सुरुवात होणार आणि अखेर आज तो मात्र क्षण आपण अनुभवतोय. ओ जाग्यावरूनच हा स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला आहे आणि अखेर आयकॉन दुर्गेशच्या बॅटमधून निघणारा या पर्वामध्ये पहिला षटकार.
अकुट टप्प्याचा चेंडू हलुवारपणाने टाकण्याचा प्रयत्न, गतीमध्ये थोडीशी त्या ठिकाणी परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि ती लेन मात्र दुर्गेश भोईरनं ओळखली आणि अखेर चेंडूला पाठवला वाडिश लॉंग ऑन आय थिंक काऊ कॉर्नरच्या दिशेनं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पूर्णपणे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. धनेश फायटर संघाचं कारण विदाऊट लॉस 27 धाबा, म्हणजे येणारे 18 चेंडू आता शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 24 धाब्यांची गरज. म्हणजे पहा नेहमीच एखादा समालोचक तुमच्यापर्यंत पोहोचत असतो की कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आणि त्या चुका आज विकी चॅलेंजर संघाच्या माध्यमातून पाहायला आपल्याला. एक रनआउट सुद्धा होती, ती सुद्धा मात्र त्यांनी ती संधी गमावली आणि त्याचा मात्र नुकसान मात्र कुठेतरी विकी चॅलेंजर संघाला भोगावा लागतो असं म्हणावं लागेल. दोघांमध्ये पाहिलं तर 27 धाबांची पार्टनरशिप सध्या आपण पाहतोय. भागीदारी चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. आणि येणाऱ्या बॅटरमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठाकरेचं येणं बाकी, धमाल करण्यासाठी मानस धुमालचं येणं बाकी. म्हणजे बॅटिंग ऑर्डर अजूनही खूप लॉंग आहे धनेश फायटरचा विचार केला तर. परंतु जर एखादी विकेट जर इथे मिळाली तर मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी राज पाटीलला ओळखला जातोय एज अ विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची ख्याती राहिलेली आहे. परंतु राज पाटील सुद्धा मात्र या पहिल्या स्पेलमध्ये मागणा ठरला होता. 13 धाबा त्याने खर्च केल्या होत्या. परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र कामगिरी करेल अक्षय वाघेच्या विरोधात. हो, लाईन पाहावी लागेल. वाईट यॉर्करचा प्रयत्न जरूर होता परंतु ऑफस्टमच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. आज पंचांची कामगिरी सुद्धा मात्र पाहतोय की उल्लेखनीय झालेली आहे. ही त्रिमूर्ती आपण पाहतोय. मग पंच शानू कुरेशी सर असतील, पंच गोकुलदास पाटील असतील, पंच शकील कोटे असतील. आणि या स्पर्धेसाठी पहा त्याने एक या स्पर्धेला सुद्धा मात्र त्या ठिकाणी टाटा बाय बाय केलं. कारण जेव्हा कुकसे गावामध्ये स्पर्धा असते तेव्हा मात्र त्यांची एक वेगळीच अदा असते. हो, रिवर्सचा फटका बाहेर काढला, फुलटॉस होता आणि चेंडूला सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. चांगलं संगीतमय वातावरण सध्या आपण पाहतोय झालेलं आहे या ठिकाणी. कारण बॅटिंग सुद्धा लाजवाब पाहतोय. हो, कडक शॉट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन आहे. चेंडू खाली पोहोचला आणि अखेरच्या विकेटच्या शोधात होते विकी चॅलेंजर संघ. अखेर ती विकेट प्राप्त करून दिली राज पाटीलनं आणि इथे मात्र लागतोय धनेश फायटर संघाला पहिला धक्का. ज्यांचं महाराष्ट्रभर सध्या आपण पाहिलं तर गुणगान गायलं जात आहे. हरिभक्त परायण सुप्रसिद्ध कीर्तनकार जगन्नाथजी महाराज यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं GPL अर्थात ग्रामपंचायत प्रीमियर लीग कुकसे 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. क्रिकेटच्या पटलावरती मी तर प्रथमतःच जगन्नाथ महाराज पाटील यांना पाहतोय. कारण क्रिकेटचा खेळच असं की क्रिकेटपासून कोणीही दूर राहू शकणार नाहीये. मला अजूनही आठवते की महाराजांनी सुद्धा क्रिकेट चांगला खेळलेला आहे परंतु सध्या त्यांच्याकडे आता वेळ नाहीये. परंतु आपण या ठिकाणी आलात, ही धरती पावनपुत्र झाली असं मात्र या ठिकाणी म्हणायला हरकत नाहीये. विकेटचं पतन आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज प्रतीक ठाकरे. पहिली विकेट्स राज पाटीलने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. ज्या विकेटची आवश्यकता होती टीम विकी चॅलेंजर संघाला. ओ, हलूस कट करण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होते त्या ठिकाणी. स्वतः यष्टीरक्षक महेश पाटील चेंडूवरती झेप घेतोय. डायरेक्ट हिट जर तिथे झालं असतं तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला कुठलाच महत्व नाहीये आणि अखेर मात्र त्या ठिकाणी चोरटी धाव पूर्ण केली.
प्रतीकच्या बॅटमधून निघाली पहिली धाव आणि संघाची धावसंख्या आता मात्र पुढे वाटचाल करत असताना पाहू शकाल एक गडी बाद 33. अजूनही मात्र पाहू शकाल 15 चेंडूंचा आय थिंक 14 चेंडूंचा खेळ बाकी असावा. 15 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 18 धावींची गरज. ओव्हरपिच चेंडू इथे फटका मिस टायमिंग फसला हवेत. शतरक्षक चेंडूच्या खाली महेंद्र पारदी. ये क्या हो रहा है भाई. या इनिंग मध्ये तब्बल 3 झेल ड्रॉप विकी चॅलेंजर संघाच्या माध्यमातून आणि त्याचमुळे मात्र त्या टीम समोर आता चॅलेंज वाढलेला आहे. प्रेशर आहे, दडपण आहे, कारण सामना तेवढा मोठा आहे. सध्या तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल ज्यांचं नुकतंच आता शुभागमन झालेलं आहे. भाषा प्रभू, हरिभक्त पारायण, सन्माननीय जगन्नाथजी महाराज पाटील, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल ज्ञानेश्वरजी पाटील यांना पाहू शकाल, सचिनजी पारदी आणि पांडुरंगजी पाटील सध्या मात्र या सामन्यात आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 14 चेंडू शिल्लक आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 16 धावींची गरज. हा कुठे ऑन साईडला नव्हे तर आता मात्र ऑफ ड्राईव्ह पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर त्याच्यात पुन्हा मिस्टेक घडली गेली. आज फिल्डिंगमध्ये पाहिलं तर वारंवार चुका होत आहे तरी त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झाल्या. परंतु पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आहे. यस, दुहेरीच्या प्रयत्नामध्ये पाहू शकला या ठिकाणी रिक्स उचलली त्या ठिकाणी प्रतीक आणि दुर्गेशनं. परंतु फेकी ला जबाब डायरेक्ट गोलंदाजानं मात्र चेंडू चांगल्या प्रमाणे कलेक्शन केलाय आणि तदनंतर पाहूया की बॅट ग्राउंडेड झाली आहे की नाही आता हे पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गोकुळदास पाटील सर आमच्या सोबतीला आहेतच. दुसऱ्या अँगल आता मात्र तिथे मागणी केली जात आहे. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी ऑन स्क्रीनवरती दृश्य. डिसिजन पेंडिंग. अँड डिसिजन नॉट आउट. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे आणि आय थिंक समाप्तीच्या वाटेवरती आपण पाहतोय. सुंदर स्कोरिंग माझ्या सोबतीला सध्या आपण पाहतोय. अक्षय पाटील अगदी फिंगर गोल्डन फिंगर आपल्या बोटाची जादू सध्या तो स्कोर कार्डवरती सजवतोय. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये दुर्गेश भोईर पूर्ण जबाबदारीने खेळ साकारतोय धनेश फायटर या टीमसाठी. 13 चेंडू शिल्लक, 14 धावींची गरज. बॉल टू रन इक्वेशन सध्या परिस्थिती पाहतोय. ओहो, बॅकफुट पंच पॉइंटच्या डख्यावरून चाबुक शॉट छोट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मेल दिला अजून 4 धावा. दुर्गेश भोईर इज ऑन फायर. थँक्यू तुझे. आपल्याकडे सध्या आपण पाहिलं तर आपण ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत. परंतु आज आपल्यामध्ये खरोखरच मी माझ्या जीवनामध्ये प्रथमतःच क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तीला पाहतोय अर्थात भाषा प्रभू, त्यांच्या भाषेवरती प्रभुत्व आहे असे आमचे हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी पांडुरंगजी पाटील यांना विनंती करतो की आपण महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं आणि महाराजांना विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. पुष्पगुच्छ महाराज असंच आपण नेहमीच फुलांसारखं हसत राहावं. मायची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण या ठिकाणी महाराजांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करतोय. एकदा सर्वांना विनंती करतोय की टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा, हा शाही सन्मान आहे. हा ग्रामपंचायत कुकचे यांच्या वतीने हा सन्मान आहे, या आयोजकांचा सन्मान आहे. आणि या ठिकाणी पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून मी जगन्नाथजी महाराज यांना विनंती करतोय की आपण आपले 2 शब्दानं या ठिकाणी आम्हाला आपण मार्गदर्शन करावं अशी आपणास विनंती करतोय. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. तुमचं काम पण करतो. एका ग्रामपंचायतीने इतका सुंदर आणि तरुणांना ऊर्जा देणारा, प्रेरणा देणारा, त्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास साधणारा उपक्रम हाती घेतला. यासाठी प्रथम समग्र कुकसे ग्रामपंचायतीचं खूप खूप कौतुक आहे.
नव्या पिढीबद्दल नकारात्मक बोलणारी बरीच जुन्या पिढीतली माणसं आहेत, परंतु तुम्ही त्यांच्यावरल्या ऊर्जेला जर चांगला मार्ग दाखवला तर त्यातून त्यांना कीर्ती यश प्राप्त होऊन ते आपलं नाव जगभर करू शकतात. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. माझी अंजूर येथे सया ग्रँड रिसॉर्टला आता कृष्णकथा सुरू आहे, त्यामुळं मी इथं मॅच बघायला येणं हा त्यातलाच एक भाग आहे. कारण या चेंडूफळीची देवताच भगवान गोपालकृष्ण आहे, त्यामुळं मैदानावर अनेक गोपालकृष्ण पाहायला मला इथून आवडतील. या उपक्रमाचं निमंत्रण माझ्यापर्यंत आपल्याच एका टीमचे स्पॉन्सर्ड निखिलजी पारधी यांनी हे निमंत्रण पोहोचवलं आणि इथे येऊन आपल्या या सुंदर कार्यक्रमाचा साक्षीदार होता आला. खूप शुभेच्छा आपल्या कार्यक्रमाला. धन्यवाद. धन्यवाद महाराज. आपण या ठिकाणी थोडक्यात आपल्या भावना आणि या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन झालेलं आहे आणि आता मात्र या ठिकाणी नवीन बॅटर मानस धुमाल पहिल्या चेंडूवरती धमाल करण्याचा त्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी फिंगर अप बॅक टू बॅक दुसरा विकेट्स. जर काही झेल इथे ड्रॉप झाल्या नसत्या तर या दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा मात्र चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकलं असतं, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आता मात्र कुठल्याही प्रकारचं जर त्याला महत्त्व नाही आहे. चेंडू आता मात्र पाहू शकला की शिल्लक आहे 10 आणि 10 धाबींचीच गरज आहे. म्हणजे एकूण आता मात्र 10 फलकावरती धाबा लागल्या गेल्या 41 बॉल टू रन इक्वेशन. न्यू बॅटर मिस्टर आकेश पारधी मॅन फ्रॉम जांभूलपाडा. सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आला कुठे. हाच क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल या कुरुक्षेत्रामध्ये तशी आपण प्रचिती मात्र देऊ शकणार नाहीये. त्याचमुळे मात्र क्रिकेटचा खेळ आपण पाहतो की अनिश्चिततेने भरलेला आहे की कुठल्या क्षणाला काय घडेल हे आपण सांगू शकत नाहीये. विकी चॅलेंजर संघाने जर इथून अजूनही मात्र या ठिकाणी चांगला खेळ प्रस्थापित केला तर इथून सुद्धा मात्र 10 धाबांचा संरक्षण होऊ शकतोय. कारण क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये, सर्व काही शक्य आहे. महेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू ओव्हर द विकेटने मारा करतोय. पहिला चेंडू अगदी स्लोअर गतीने हाताला ड्राईव्ह केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण एका धाबे तर तिथे मात्र कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला मात्र दुर्गेशने नाकारला. परंतु आज दुर्गेश भोईरची आयकॉन इनिंग आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार आला, एक चौकार आला, 3 दुहेरी आल्या आणि 3 सिंगल आल्या. म्हणजे एकही डॉट चेंडू तो खेळला नाहीये. म्हणजे किती कॉन्फिडन्सने खेळतोय वन मॅन आर्मी आणि आपल्या ताफ्याला घेऊन तो मात्र या ठिकाणी पुढे वाटचाल करतोय. परेश भोईर आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. 9 बॉल 9 धाबींची गरज. व पुन्हा मात्र पाहू शकाल समोर ड्राईव्ह केला चेंडू चालला पॉईंटला फिल्डर सज्ज आहेत. हो इथे आता मात्र पाहिलं तर तलवारीची गरज नाहीये. तुम्ही मात्र तिथे सिंगल धाबा जरी जोडल्या गेल्या तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत आपण पोहोचू शकता. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र दुर्गेश भोईर कुठल्याही प्रकारची रिक्स उचलण्याच्या प्रयत्नामध्ये नाहीये, मूडमध्ये नाहीये. कारण त्याला सुद्धा माहिती की आता मात्र सशाच्या वेगाने पळण्याऐवजी आपण जर कासवाच्या गतीने जर वाटचाल केली तरी सुद्धा मात्र ते आपण आपल्या ध्येयापर्यंत आपल्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतोय. यालाच म्हणतात माइंड गेम. क्रिकेटच्या खेळामध्ये शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे त्याचं उत्तम उदाहरण दुर्गेश भोईरकडून आपण पाहतोय. 8 मध्ये 8 फुलटॉस फटका हवेत खेळलाय. चेंडू चालला मिड विकेटला. चेतन पाटील सज्ज, चांगलं क्षेत्ररक्षण, दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये सफल होत असताना हे दोन्ही फलंदाज. आणि आता मात्र पाहू शकाल स्वर्गीय यशवंत पाटील खेळाडू कक्षामध्ये आता मात्र ऊर्जेचा संसार आता मात्र निर्माण झालेला आहे. टाळ्यांचा कडकड आवाज पाहायला मिळतोय कारण धनेश फायटर संघाचा खेळ आज उत्तम राहिलाय. या सामन्याचा आपण विचार केला तर ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडू एस्टाच्या डोक्यावरून फ्लाय झालाय आणि अखेर डॉट चेंडू जे सांगतात डॉट चेंडू तर मात्र इथे वारंवार हाताळले आणि गोलंदाजाकडून जर एखादा चमत्कार जर घडला गेला तर या ठिकाणी पूर्णपणे सर्वांचा नमस्कार असेल त्या गोलंदाजाला. आणि महेश पाटीलचा स्पेल पहा, ज्या षटकाची आवश्यकता होती विकी चॅलेंजर संघाला तो षटक त्याच्याकडून हाताळलं गेलं. फक्त 4 धावा खर्च केला, गडी बाद केले 2 आणि आता समीकरण 6 चेंडू शिल्लक आणि 6 धाबींची गरज. जबरदस्त सामना. आज प्रत्येक सामना मात्र हाय व्होल्टेज आणि अशाच प्रमाणे चित्तथरारक पाहायला मिळतील. यानंतर तुम्ही पाहू शकाल निखिलजी पारधी आणि सचिन पारधी यांचा संघ इन ॲक्शनमध्ये असेल. संत कृपा एंटरप्राइजेस त्याच्या विरोधात संघ असेल मनोज पाटील यांचा संघ अर्थात श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस.
आणि आज महाराजांनी सुद्धा सांगितले की आज निखिलजी पारधी यांच्या प्रेमापोटी आज आम्ही या क्रीडांगणावरती आलो आणि आम्हाला हा योग मिळाला. कारण क्रिकेटचा खेळ देवतांपासून खेळला गेला. महाराजांनी सांगितलं की श्रीकृष्ण भगवान सुद्धा क्रिकेटचा खेळ खेळायचे आणि आज तीच परंपरा आपण या ठिकाणी पाहतोय. 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 6 धाबा या ठिकाणी वाचवल्या जाणार का? राहुल पाटीलच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. परेश भोईर आपण कॉम्बॉक्सशी त्वरित संपर्क साधा. चला वेळेला महत्त्व द्या. तुमच्या भावना आम्ही समजू शकतोय. मॅच खूप कुशल मोमेंटला पोचलेली आहे, परंतु वेळही कोणासाठी थांबत नसते. वेळेला महत्त्व द्या. राहुल पाटील ओव्हर द विकेटने मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू हवेत खेळला. चेतन पांडे चेंडू खाली. ओ माय गॉड, गोल्डन विकेट्स इथे प्राप्त केली की या सामन्यात तिला हा मॅच विनिंग मोमेंट पाहायला मिळू शकेल का? जीपीएल कॅच अँड बॅक टू डग आउट दुर्गेश भोईर. आज क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटचा महासंग्राम सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये डोळ्याने आपले अनुभवतोय. परंतु ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेटचा खेळ राहुल पाटीलनं पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आणि आता मात्र समीकरणामध्ये थोडासा बदल झालाय जरूर. 5 चेंडू शिल्लक आणि 5 मध्ये त्या विजयासाठी 6 धाब्यांची गरज. सामना टाय झाला तर बबलू पाटील सुपर ओव्हर. चला सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी ही महत्वाची सूचना. 5 चेंडू शिल्लक, 5 मध्ये 6 धाब्यांची गरज. समोर आहे न्यू बॅटर. फटका हवेत केला चांगल्या प्रमाणे गॅप मध्ये चालल्या. पुन्हा चेतन पाटील मिड विकेटला पोहोचतोय. एक धाव कंप्लीट आणि इथून आता मात्र एक धाबेसाठी आता मात्र घाम गाळावा लागणार आहे. पहा सामना जर टाय झाला तरी सुपर ओव्हर आणि पॉइंट्स टेबल जरी इथे इक्वल असले तरी सुद्धा सुपर ओव्हरच असेल. याची सर्व खेळाडूंनी सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. जे आयोजकांनी या स्पर्धेसाठी मेहनत केली त्या मेहनतीचा फळ सध्या मात्र या ठिकाणी प्राप्त होत असताना ये तो सुरुवात आहे अक्षय. अभी भी पिक्चर बाकी आहे, ट्रेलर आहे, पिक्चर बाकी. 4 चेंडू शिल्लक, 4 मध्ये आता विजयासाठी 5 धावींची गरज. एखादी विकेट येणार का? चेंडू चांगला आहे, चपलवून केल्याचा प्रयत्न निकेश पारधीनं केला, परंतु पारधीला चेंडू मात्र टाटा बाय बाय करत गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सलग 6 दुसरा डॉट बॉल. आय थिंक एक विकेट झाली. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती एकही धाव नाहीये. ज्याप्रमाणे एखादा वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडफडतोय त्या अनुषंगाने आता मात्र विकी चॅलेंजर समोर धनेश फायटर संघाचे फलंदाज एका धावेसाठी तडफडत आहेत. फटका हवेत केलाय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅच विनिंग शॉट अँड दिस मॅच विन धनेश फायटर्स. काय सामना रंगला या ठिकाणी. जबरदस्त मॅच. असं एक क्षण वाटलं की मात्र विकी चॅलेंजर्सनं कमबॅक केलाय, परंतु त्या सर्व त्यांच्या मेहनतीवरती पाणी पेडण्याचं काम केलं निकेश पारधीनं. आणि अखेर आपण लगेचच देणार आहोत या सामन्यातील मॅन ऑफ दी मॅच. आकेश पारधी, नो डाऊट अष्टबुली कामगिरी. 2 षटकांचा स्पेल हाताळला, 2 सफलता त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि धाबांचा पाठला करत असताना एक मॅच विनिंग खेळी पाहायला मिळाली, अर्थात 20 धाबांची. आणि तो खेळाडू आहे मिस्टर दुर्गेश भोईर. दुर्गेश आपण प्लीज फास्ट यायचं आहे, कारण पाहुण्यांचा सुद्धा शेड्यूल बिझी आहे. अप्रतिम कामगिरी आज आयकॉन प्रमाणे तो खेळला आणि पहिला सामना मात्र जिंकून दिला अर्थात पांडुरंग धर्मा पाटील यांच्या संघाला, अर्थात धनेश फायटर्स. जबरदस्त या ठिकाणी
सध्या वातावरण पाहत आहोत, कारण मैदानाच्या अगदी चौफेर बाजूनं हिरवी झाडं आपण पाहतोय. विहंगम दृश्य सध्या आपण पाहत आहोत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे बसलेलं क्रीडांगण आहे छत्रपती शिवाजी क्रीडांगण कुकसे. आणि आज आपण या स्पर्धेला सुरुवात केली. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील 2 सामने आपण कंप्लीट केले आणि तिसऱ्या सामन्याला आपण थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. दुर्गेश प्लीज फास्ट.